आंदोलन बसवल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला। सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीसंदर्भात ते बोलत होते। विरोधासाठी विरोध करायचा म्हणून टोळी जमल्याची टीका त्यांनी केली। तुम्ही असं म्हणाले की ही बैठक मॅनेज होती, एक मोठा सरकारवर आरोप आहे, तर मॅनेज कोणी केलं असावं असं तुमचा आरोप आहे? सरकारमधले मंत्री ज्याने आंदोलन बसवलं ते आंदोलन बसवलं मराठ्यांच्या विरोधात द्वेषापोटी। असे मंत्री असतात का? असे पालकमंत्री असतात का की जे स्वतःचे पोरं मोठे करायला निघाले आणि आमच्या लेकराचं वासून वाटोळं करायला लागले? खोटं नाहीच आहे ना। आता बाबा दादा, अरे 7/12 सापडा यार जमिनीचा, ती आमची जमीन आहे, त्याच्यावर नाव आहे आमचं। तुम्ही म्हणतात ते नाव काढून टाक, खोटं आहे। मग तुमचं कोणचं करायचं? मागणी काय ते तर सांग बाबा आम्हाला। मागणीच कळा ना तुमची, आम्हाला एवढंच कळालंय मराठ्याला, फक्त विरोध करायचा म्हणून टोळी जमली वर आणि आमच्या गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसी बांधवात आणि मराठ्या बांधवात तुम्ही झुंज लावली। तुमची मागणीच नाहीये। तुम्हाला आरक्षण आहे, आरक्षण द्या म्हणावतं, आणि जे तुम्हाला पाहिजे एसटीतून ते तुम्ही मागत नाहीत।